त्यानुसार काय सांगा? नाही, लाडकी बहीण योजनेचं ज्या पद्धतीने महिलांचा रिस्पॉन्स आहे त्यानुसार नारायणगाव ग्रामपंचायतनी 1 नंबर 2 नंबर आणि 4 नंबर जे गावठाणातले वॉर्ड आहे तिथे आता मुक्ताईमाई मंदिरामध्ये आपण त्यांचे फॉर्म भरून घेतोय। त्याचबरोबर 3 नंबरचा आपण धरंदय मायात फॉर्म भरतोय। 5 नंबर वॉर्डातल्या महिलांचे फॉर्म आपण संत सावतामारी मंदिरापाशी भरून घेतोय। त्याचबरोबर 6 नंबरचे फॉर्म आपण नारायणवाडी आणि खैरेमाळा या ठिकाणी भरून घेतोय। खरतर लोकांना सोयीस्कर व्हावं आणि महिलांसाठी ते लवकरात लवकर ही योजना, खरतर योजनेची मुदत 31 ऑगस्ट पर्यंत आहे, परंतु तरी सुद्धा आपण या महिलांना लवकरात लवकर फॉर्म भरून देऊ जेणेकरून या जुलै महिन्यापासूनच त्यांना ते पैसे कसे मिळतील यासाठीचा हा ग्रामपंचायतच्या माध्यमातून केलेला प्रयत्न आहे। महिलांपर्यंत आपण गाडी किंवा फ्लेक्स या माध्यमातून पाठवली आणि आता तुमच्या माध्यमातून सुद्धा आपण चालूच ठेवणार आहे इथं की 2-3 दिवस आपण जोपर्यंत महिला येतील रिस्पॉन्स देतील, हो 2 महिला जिथपर्यंत येतील तिथं तोपर्यंत आपण हा कार्यक्रम चालूच ठेवणार आहे। गावातही विविध ठिकाणी फ्लेक्स लावून त्याची माहिती देण्याचा प्रयत्न आहे। व्हॉट्सअपवर मीडियाच्या नुसार आपण ती सगळी माहिती पाठवतोय। नाही, आपण सगळे फॉर्म घेणार, ऑनलाईन भरायचा प्रयत्न आहे, ऑनलाईन भरून घेणार, ऑफलाईन भरून घेणार, कागदपत्र सगळे पूर्णपणे झालीत की नाही ते बघणार की जेणेकरून कोणाचा फॉर्म रिजेक्ट होऊ नये। शुभांगी काशीनाथ शेवाळ। हो, छान नियोजन केले, काही त्रास नाही, पैसे नाही, काय नाही, लाईन लावायला लागली नाही। बाबू पाटील म्हणजे कामातून वेळ काढून महिला इथे येतात, सगळं आवरून छान नियोजन केले।